12वीच्या एका पाठ्यपुस्तकात स्त्रियांची कुरूपता देशात हुंडा पद्धत प्रचलित होण्यामागचं कारण असल्याचं लिहिण्यात आलंय। हा उल्लेख निषेधार्ह असल्याचं मत शिक्षण तज्ञांनी व्यक्त केलंय। इंग्रजीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात भारतातील प्रमुख सामाजिक समस्या हा धडा आहे। यात भारतातील काही स्त्रिया कुरूप असतात, मुलगी कुरूप किंवा अपंग असेल तर तिच्या लग्नात अनेक अडचणी येतात आणि त्यामुळे असहाय्य पालकांना नवऱ्या मुलाच्या घरच्यांना हव्या त्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात आणि हुंडा पद्धती सुरू राहते असा मजकूर आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या या हलगर्जीपणाबद्दल आणि शिक्षण तज्ञांनी आक्षेप घेतल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी याची दखल घेतली आहे। आपण बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर ममाणे यांच्याशी चर्चा करून योग्य सूचना केल्याचं तावडेंनी स्पष्ट केलंय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून। दीपाली, 12वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा आक्षेपार्ह मजकूर आहे, काय अधिक माहिती आहे? हिमाली, हा वाद समोर आलेला आहे। जेव्हा की पुस्तक जरी 3 वर्षापासून अभ्यासक्रमामध्ये असलं तरी सुद्धा शिक्षण तज्ञांनी जे आहे ते नवीन आक्षेप त्यावर घेतलेला आहे। पाठ्यपुस्तकात जे समाजशास्त्र विषयामध्ये एक धडा आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या मुली कुरूप असतात किंवा ज्या अपंग असतात, विकलांग असतात, त्यांच्यात काही दोष असतो म्हणून कुठेतरी हुंडा जो आहे तो समोर येतो आणि म्हणून त्याला चालना मिळते। तर कुठेतरी दोष जो आहे तो मुलींवरच ढकलण्याचा एक अर्थ जो आहे तो बाहेर काढला जातो आणि म्हणून संपूर्ण ते शब्द आहेत त्या पाठ्यपुस्तकातले, त्या 3 वाक्यांमधले, ते बदलण्याची मागणी आता समोर येते। यामध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील आज दखल घेतलेली आहे आणि येत्या काळात पाठ्यपुस्तक मंडळाशी याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल। हे मानतो। धन्यवाद दीपाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।